सामनाच्या अग्रलेखामधून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं कौतुक करण्यात आलंय। फडणवीसांनी दलालांचं पीक कापण्याचं कार्य हाती घेतलंय असा मजकूर हा सामनामध्ये छापण्यात आलाय। हाती घेतलेल्या कार्यासाठी फडणवीसांचं अभिनंदन असंही सामनामध्ये लिहिण्यात आलंय। दलालांचं पीक कापण्याचं कार्य सोपं नाही हे सुद्धा सामनाने म्हटलंय। तर मला हलक्यात घेऊ नका हा फिक्सरांनी मारलेला सिक्सर आढळावा लागेल। फडणवीसांनी शिस्त आणण्यासाठी कडक पावलं उचलली असंही सामनामध्ये छापण्यात आलं। शिंदेंच्या कारनाम्यांना फडणवीसांचं बूच असंही सामनामध्ये लिहिण्यात आलंय। तर ओएसडींच्या नेमणुकीवरून फडणवीसांचं तोंड भरून कौतुक हे सामनामधून सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलं। हमने स्वागत किया है कि अगर इस राज्य में मंत्रालय में भ्रष्टाचार करने में एक रैकेट है, उस रैकेट में मंत्रियों के ओएसडी और पीए शामिल है। ये मुख्यमंत्री का ऑब्जर्वेशन है, देवेंद्र जी का, और उसको रोक लगाने के लिए कुछ ओएसडी और पीए को उसने नियुक्त नहीं करने दिया। और ये मुख्यमंत्री का शब्द है, ये फिक्सर है, ये सब लोग फिक्सर है, तो उनका स्वागत ही करना चाहिए। अगर मुख्यमंत्री भ्रष्टाचार रोकने के लिए कुछ कदम उठा रहे हैं तो ये स्वागत योग्य कदम है और हमने उनका स्वागत किया है। सरकार पारदर्शक पद्धतीने काम करत असेल, भ्रष्टाचार मुक्त होत असेल तर त्या गोष्टीला कोणाचाच आक्षेप नाही, ना शिंदे साहेबांचा आहे ना अजितदादांचा आहे। फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं स्वागत सरकारमधल्या सगळ्याच लोकांनी केलेलं आहे, कोणालाच त्या गोष्टीचा आक्षेप नाहीये। प्रत्येकाची म्हणजे आमची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची इच्छाच आहे की हे सरकार भ्रष्टाचार मुक्त असावं, पारदर्शक असावं, लोकभिमुख असावं, ही आमची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे फडणवीस साहेबांच्या निर्णयाचं आम्ही सगळ्यांनीच स्वागत केलेलं आहे।